पुसदगर सावधान. पुन्हा एकदा नकली नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बोरी खुर्द येथे प्रिंटरवर छापत होते नकली नोटा. पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी खुर्द येथील आरोपीच्या घरी प्रिंटरवर 500 रुपयांच्या नकली नोटा प्रिंट काढून छापत असताना अचानक पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये गुन्ह्यात वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर 1 आरोपी फरार आहे. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता बोरी खुर्द येथे घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी, गणेश धर्मा गायकवाड राहणार पुसद, हे दोघे आरोपी विनोद केरबाजी कुर्डे राहणार बोरी यांच्या घरी प्रिंटरवर 500 रुपयांच्या नकली नोटा छापत होते. 500 रुपयांच्या हुबेहूब वाटणाऱ्या पण 15 नकली नोटा छापण्यात आल्या. गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने धाड टाकत त्या ठिकाणी 500 रुपयांच्या 4 मूळ खऱ्या नोटा व 15 बनावट नोटा जप्त केल्या. त्याचबरोबर प्रिंटर, केमिकल, कोरे कागद, कटर, पॅड इत्यादी साहित्य जप्त करून आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी, गणेश धर्मा गायकवाड यांना अटक करण्यात आली. तर विनोद केरबाजी कुर्डे हा आरोपी फरार आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मदने, पंकज पातुरकर, शंकर टाळीकोटे, नायब पोलीस कॉन्स्टेबल खुशाल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल जुनेद सय्यद व दिनेश सोळंके यांनी प्रत्यक्ष छापा मारून केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सदर टोळक्याने किती दिवसांपासून नकली नोटा बनविण्याचा गोरखधंदा चालविला, या नकली नोटा व्यवहारात कशा पद्धतीने आणल्या जात होत्या, पुसद, कळमनुरी, हिंगोलीसह आणखी किती ठिकाणी नोटा वितरित केल्या जात होत्या, याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.